सो स्नेहद्रव्य स्थावर स्नेहांमध्ये तीळ तेल सगळ्यात बेस्ट आहे आणि विरेचन द्रव्यांमध्ये एरंड तेल एरंड स्नेह सगळ्यात बेस्ट आहे. मग आता नेक्स्ट येतं चतुर्विध महास्नेह. या चरकाच्या 4 मेन इम्पॉर्टंट किंवा बेस्ट स्नेहद्रव्य सांगितले. ते काय आहे? सर्पिही तेल वसा मज्जा सर्व स्नेहोत्तमा मता येषु चैवोत्तमम सर्पिही संस्कारस्य अनुवर्तनात. हा चरक सूत्रस्थान 13 चॅप्टरमधला श्लोक आहे. यात काय सांगितलंय? 4 इम्पॉर्टंट भारी स्नेह कोणते आहेत? 4 उत्तम स्नेह कोणते आहेत? घृत तेल वसा मंजा. आणि त्यातल्या त्यात पण मस्त बेस्ट कोणतं आहे? श्रेष्ठ कोणतं आहे? घृत. का? कारण त्यातलं एक गुण दॅट इज संस्कारस्य अनुवर्तनात. आता संस्कारस्य अनुवर्तनात म्हणजे काय? की आपण घृतासोबत जे द्रव्य मिक्स करतोय, जे औषधी मिक्स करतोय, ते घृत त्यांचे गुण घेतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता महातिक्त घृत आहे किंवा महाकल्याण घृत आहे. आपण ज्याने त्या घृताला सिद्ध करतोय त्या द्रव्याच्या गुणांचं ग्रहण करता घृत. हे तर झालं फर्स्ट क्वालिटी. सेकंड, ते जे स्वतःचं आधीचं गुण होतं ते पण सांभाळून ठेवतं, ते पण सोडत नाही. म्हणजे नवीनचं ग्रहण करतं नवीन द्रव्यांच्या गुणांचं, पण स्वतःचे गुण सोडत नाही. आणि हे गुण फक्त घृतामध्ये असतं. दॅट इज संस्कारस्य अनुवर्तनात. स्वतःचे पण संस्कार तसेच ठेवतं आणि जे लोक मिक्स होतात त्यांचे पण संस्कार स्वतःमध्ये ॲक्युमुलेट करून घेतं. सो त्यामुळे ह्या चौघांमध्ये बेस्ट इज घृत. मग आता आपण ही सिक्वेन्स लावली की कसं करायचं? घृत साईडला ठेवा सध्या, बाकीचे जे आहेत त्यांना उलटल्या. तेल वसा मज्जा आणि मग आता फर्स्ट नंबरला घृत ठेवा. ही सिक्वेन्स लिहिली ना, म्हणजे तेल हे मागून स्टार्ट करायचं, मग त्याच्या आधी लिहायचं वसा, मग त्याच्या आधी लिहायचं मज्जा आणि मज्जाच्या आधी लिहायचं घृत. ही सिक्वेन्स लिहिलं तुम्ही की मग यथोत्तर म्हणजे पुढे पुढे जसं जाणार आपण तसं तसं ते वातग्न क्वालिटीज वाढत जातात. आणि जसं जसं मागे मागे जाणार म्हणजे घृताच्या साईडनी जाणार, म्हणजे यथा पूर्व डिरेक्शननी जाणार, तसं पित्तग्न क्वालिटीज वाढत जातात. सो हे वातग्न बेस्ट सांगितले तेल, पित्तग्न बेस्ट सांगितले घृत. आणि जी आपली नॉर्मल सिक्वेन्स आहे सर्पी ही तेल वसा मज्जा, ही सिक्वेन्स लिहिली ना तर दीज आर यथोत्तर गुरु. म्हणजे घृतापेक्षा तेल, तेलापेक्षा वसा, वसापेक्षा मज्जा, हे असे गुरु आहेत. सगळ्यात हेवीज मज्जा. आता नेक्स्ट येतं महास्नेह फल. हे जे 4 महास्नेह आहेत, चतुर्विध महास्नेह आहेत, यांचं जर प्रॉपर विधिवत सेवन केलं तर त्यांच्यामुळे जे प्रकुपित वात पित्त कफ आहेत ना, हे सगळे साम्य अवस्थेत येतात ह्या चौघांमुळे. ऑल्सो शरीरात स्निग्धता निर्माण होते, मग बल वर्ण ह्यांचं वर्धन होतं. सो हे झालं महास्नेह फल. आता आपण एक एक करून बघूया कोणाचा काय फायदा असतो. पहिलं येतं घृत. घृतचा श्लोक बघूया. घृत पित्त अनिलहरम. म्हणजेच घृत वात आणि पित्त शामक आहे. त्यामुळे वात पित्त प्रधान प्रकृती असेल किंवा वात पित्त प्रधान व्याधी असेल तर त्यामध्ये आपण घृत वापरतो. सो घृत पित्त अनिलहरम रस शुक्र ओजसाहितम. दॅट इज जे आपलं घृत आहे इट इज युजफुल इन रस शुक्र ओज. ह्या तिघांना पण छान करतं, त्यांचं प्रसाधन करतं. कशाचं? रस शुक्र आणि ओजाचं. सो घृत पित्त अनिलहरम रस शुक्र ओजसाहित, त्यांच्यासाठी हे विशेष उपयोगी आहे घृत. मग निर्वापणम दॅट इज शरीरामध्ये जे काही दाह असेल, जे काही बर्निंग सेन्सेशन असेल ते कमी करतं. सो निर्वापणम. नेक्स्ट सांगितलं मृदुकरम, शरीराला ते मृदू करतं. आणि स्वर वर्ण प्रसादनम, जे आपला आवाज आहे परत आपला जो कलर आहे ह्याला प्रसादक करतो, ह्यांचं प्रसादन करतो. सो निर्वापणम मृदुकरम स्वरवर्ण प्रसादनम. सो काय झाला अख्खा श्लोक? घृत पित्त अनिलहरम रस शुक्र ओजसाहितम निर्वापणम मृदुकरम स्वरवर्ण प्रसादनम. हे तर झालं श्लोकवाला. अजून काय बेनिफिट्स आहेत ह्याचे? उन्माद, अपस्मार, शूल, ज्वर, मग बाल, वृद्ध, स्त्री ह्यांच्यामध्ये घृत युजफुल आहे. परत बुद्धी, स्मृती, शरीरबल हे सगळं वाढवतं. नेत्रे आहे, वयस्थापक आहे घृत. सो हे झाले घृताचे उपयोग. आता सेकंड येतं आपलं तेल. तेल काय आहे? तेल जे आहे ना हे वातग्न आहे, पण ते वातग्न आहे पण ते वातग्नासोबत कफवर्धक नाही आहे. ते वातचं शमन करतं पण सायमल्टेनियसली कफाला पण वाढवत नाही. आणि हे करत करत ते बल पण वाढवतं. सो ते काय करतं? तेल काय करतं? मारुतग्नम वाताचं शमन करतं. न च श्लेष्मवर्धनम कफाला वाढवत नाही, बलवर्धनम कफाला नाही वाढवत पण बलाला वाढवतं. सो मारुतग्नम न च श्लेष्मवर्धनम बलवर्धनम.
सो क्लिअरली कळते काय सांगितलं की मारुतघ्नम वातघ्नय न च श्लेष्मवर्धनम, श्लेष्माची वृद्धी करत नाही पण बल वाढवते. मग नेक्स्ट सांगितलंय त्वचम, दॅट इज आपलं जे तेल आहे ते त्वच आहे. स्किन डिसीजमध्ये आपण तेल लावतो ना, सो त्वच आहे उष्ण असतं, तेल जे आहे उष्ण असतं, त्यामुळे ते वाताचं शमन करते. वात आपलं शीत असतं त्यामुळे तेल उष्ण असतं. सो त्वचम उष्णम स्थिरकरम, सो त्वचम उष्णम स्थिरकरम, शरीरामध्ये स्थिरता आणतात. ते वाताचे शमन करते म्हणजे तेच करतं ना, वात काय वात इज फुल उड्याबिड्या मारणारा टाईप, सो त्याला स्थिर करते. सो स्थिरकरम तैलम योनी विशोधनम, जे तेल आहे ते योनीला शुद्ध करतं. सो काय झालं आपलं त्वच उष्णम स्थिरकरम तैलम योनी विशोधनम, हे लक्षात ठेवायचं की ह्याच्या एंडला योनी विशोधनम असं लिहायचं. सो काय झालं तेलाचं मारुतघ्नम न च श्लेष्मवर्धनम बलवर्धनम त्वचम उष्णम स्थिरकरम तैलम योनी विशोधनम. आता तेलाचे गुण काय काय सांगितले तिथे की तेल उष्ण असतं, तीक्ष्ण असतं, व्यवायी विकासी असतं, मधुर असतं, मधुर विपाकी असतं, सूक्ष्म असतं, गुरु आणि सर असतं. आणि हे नाडीव्रांमध्ये आपण वापरू शकतो, वात व्याधींमध्ये वापरतो, स्थौल्यमध्ये कार्शमध्ये वापरतो, क्रूर कोष्टी असल्यावर वापरतो. आता थर्ड येतं वसा. वसाचा श्लोक सांगितलाय विद्ध भग्न आहत. आता हे सगळे शल्यवाले आहेत. विद्ध म्हणजेच तुटलंय काही, भग्न म्हणजे फ्रॅक्चर अस्थिभग्न, आहत म्हणजे काही आघात झालाय, अशा केसमध्ये आपण वसा देतो. सो विद्ध भग्न आहत. मग आता भ्रष्ट योनी, जर योनी भ्रंश झाला असेल. मग कर्ण शिरोरुजा, जर कर्णशूल असेल, शिरोशूल असेल, अशा केसमध्ये आपण वसा देतो. सो विद्ध भग्न आहत, विद्ध भग्न आहत, आहत म्हणजे आघात झालाय. सो विद्ध भग्न आहत भ्रष्ट योनी कर्ण शिरोरुजी. सो हे झाली फर्स्ट लाईन. मग नेक्स्ट सांगितले पौरुष उपचय, जे वसा आहे ते स्पेशली पौरुष उपचयासाठी आपण वापरतो. ह्याचा अर्थ मला कळला नाहीये पण पौरुष उपचयासाठी वसा वापरतो. सो पौरुष उपचय स्नेहे व्यायामे चेष्यते वसा, जो जास्त व्यायाम करतो, जे आता किंवा मग खूप जास्त त्याची अग्नी तीक्ष्ण आहे किंवा तीव्र वातप्रकोप झाला आहे, अशांमध्ये आपण वसा देतो. सो व्यायामे चेष्यते वसा, जो खूप व्यायाम करतो त्यात पण आपण देतो वसा. सो पौरुष उपचय, पौरुषचा उपचय करण्यासाठी आपण स्नेह देतो. व्यायामे चेष्यते वसा, जो जास्त व्यायाम करतो त्यात पण वसा देतो. सो काय झाला वसाचा श्लोक विद्ध भग्न आहत भ्रष्ट योनी कर्ण शिरोरुजी पौरुष उपचये स्नेहे व्यायामे चेष्यते वसा. आता फोर्थ येतं मज्जा. आता बॉडीमध्ये जे कफ टाईप जे हे आहेत द्रव्य आहेत त्या सगळ्यांची वृद्धी होती मज्जामुळे. लाईक बल, शुक्र, रस, श्लेष्म, मेदो, मज्जा, विवर्धनः. सो ह्या सगळ्यांचं बल वाढतं. कुणाचं बल, शुक्र, रस, श्लेष्म, मेदो, मज्ज, विवर्धनः. आणि आपण ते ऐकले समानाने समानाची वृद्धी होती. सो मज्जामुळे स्पेसिफिकली अस्थिधातूचं बल खूप वाढतं. सो मज्जा विशेषतो अस्त्याचं बलकृत, आणि बॉडीचं स्नेहन पण खूप छान होतं मज्जामुळे. सो स्नेहने हितः. सो काय काय झालं पहिलं तर ते बल वाढवते. कुणाचं शुक्र, रस, कफ, मेद, मज्जा ह्यांचं. आणि समानाने समानाची वृद्धी होती. समानेन समानस्य वृद्धी, ह्या न्यायाने अस्थिधातूचं बल वाढतं आणि बॉडीचं कम्प्लीट स्नेहन होतं मज्जामुळे. सो बल, शुक्र, रस, श्लेष्म, मेदो, मज्ज, विवर्धनः मज्जा विशेषतो अस्त्याच बलकृत स्नेहने हितः. आता चरकाचार्यांनी ऋतूनुसार सांगितले की कोणत्या ऋतूमध्ये कोणतं स्नेह बेस्ट आहे. सो त्यांनी सांगितले शरद ऋतूमध्ये घृतपान बेस्ट आहे, वसंत ऋतूमध्ये वसा आणि मज्जा स्नेहपान बेस्ट आहे, आणि वर्षा ऋतूमध्ये तेल बेस्ट आहे. सो परत एकदा चौघांचे पण श्लोक्स बघून घेऊया. पहिला आपण सांगितलं घृताचं सांगितलं घृत पित्त अनिलहरम रस शुक्र ओजसाहितम निर्वापनम मृदुकरम स्वरवर्ण प्रसादनम. आपण घेतलं तेल मारुतघ्नम न च श्लेष्मवर्धनम बलवर्धनम त्वच उष्णम स्थिरकरम तैलम योनी विशोधनम. मग वसामध्ये शल्य ॲड करून टाकायचं. विद्ध भग्न आहत भ्रष्ट योनी कर्ण शिरोरुजी पौरुषोपचये स्नेहे व्यायामे चेष्यते वसा. मग मज्जा
मज्जामध्ये मज्जाच्या समान लोक सगळे वाढतात. सो बल शुक्र रस श्लेष्म मेदो मज्ज विवर्धन आणि अस्थिचं पण बल वाढतं. सो मज्जा विशेषतो अस्त्याच बलकृत स्नेहने हित. सो स्नेह योनी, योनी म्हणजे काय, जिथून उत्पत्ती होती. सो इथे काय येणार, स्नेह योनीचे 2 टाईप्स पडतात, स्थावर स्नेह, जांगम स्नेह. आता नावावरून कळते, स्थावर स्नेह म्हणजे जे वनस्पतीजन्य स्नेह असतं, म्हणजे वनस्पतीपासून ज्या स्नेहाची उत्पत्ती होती दॅट इज स्थावर स्नेह. आणि जांगम स्नेह म्हणजे प्राण्यांपासून जे स्नेह आपल्याला प्राप्त होते दॅट इज जांगम स्नेह. सो स्नेह योनीच्या 2 टाईप्स वाटतात, स्थावर स्नेह, जांगम स्नेह. स्थावर म्हणजे वनस्पतीपासून जे उत्पन्न होतं, जांगम म्हणजे प्राणीपासून जे स्नेह भेटतं आपल्याला. आता ह्याचा श्लोक काय येईल, स्नेहानाम द्विविधा, स्नेहानाम द्विविधा च असौ योनीही. स्नेह योनी 2 आहेत. स्नेहानाम द्विविधा च असौ योनीही स्थावर जांगमा. सो 2 काय येतात स्नेह योनीचे टाईप्स, स्थावर, जांगम. सो स्नेहानाम द्विविधा च असौ योनीही स्थावर जांगमा. मग त्यात एक्झाम्पल बघायचं झालं तर स्थावर स्नेहामध्ये काय येईल, वनस्पतीजन्य तेल. वनस्पतीपासून आपल्याला अनेक प्रकारचे तेल भेटतात ना. सो हे येतं अंडर स्थावर स्नेह. ह्यात श्रेष्ठ इज तीळ तेल. तीळ तेल हे बेस्ट स्थावर स्नेह आहे. मग जांगम स्नेहामध्ये तर प्राणीपासून भेटलेलं घृत, वसा, मज्जा, आणि ह्यात श्रेष्ठ इज गोघृत. सो हे झालं आपलं स्नेह योनी. काय सांगितलं, स्नेह योनीमध्ये 2 टाईप्स पडतात, स्थावर स्नेह, जांगम स्नेह. स्थावर इज वनस्पतीपासून भेटलेलं स्नेह, जांगम इज प्राणींपासून भेटलेलं. जे स्थावर आहे त्याचे एक्झाम्पल इज वनस्पतीजन्य तेल, आणि त्यात श्रेष्ठ इज तीळ तेल. जांगममध्ये प्राणींपासून भेटलेलं घृत, वसा, मज्जा, त्यात श्रेष्ठ इज गोघृत. आणि माझा ह्याचा श्लोक काय बघितला आपण, स्नेहानाम द्विविधा चा असौ योनीही स्थावर जांगमा. हा श्लोक आहे चरक सूत्रस्थानमधला.